नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये म्हणजेच या कोकण विभागामध्ये कोण बाजी मारणार? रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण 8 विधानसभेच्या जागा आहेत. पैकी रत्नागिरीमध्ये 5 जागा येतात आणि सिंधुदुर्गामध्ये विधानसभेच्या 3 जागा येतात. सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी आणि कणकवली अशा 3. आणि रत्नागिरीमध्ये खुद्द रत्नागिरी, चिपळूण सावर्डे, चिपळूण गुहागर मतदारसंघ, खेड दापोली मतदारसंघ आणि एक लांजा राजापूर मतदारसंघ असे एकूण ह्या कोकण पट्ट्यामध्ये 8 मतदारसंघ येतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. विशेष असं आहे की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 8ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. एक मोठा विरोधी पक्ष, एक मोठा राष्ट्रीय पक्ष, पण या दोन्ही जिल्ह्यामध्ये एकेकाळचा काँग्रेसचा कोकण हा बालेकिल्ला, पण त्यात एकही उमेदवार या 8 विधानसभा क्षेत्रांमध्ये एकही काँग्रेसचा उमेदवार नाही. म्हणजेच उभं करण्यालायक त्यांचं कामच नाही असंच आपल्याला म्हणता येईल. दुसरं भाजप संदर्भात म्हणायचं तर सिंधुदुर्गामध्ये भाजपचे नितेश राणे उभे आहेत, ती एकच जागा आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघामध्ये भाजपची एकही जागा नाही. सिंधुदुर्गाने एकूण 8 जागांमध्ये, रत्नागिरी अशा 8 जागांपैकी भाजपची फक्त एकच जागा आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पाठी कोरीच आहे भाजपची सुद्धा, म्हणजे केंद्रातला सत्ताधारी पक्ष. याशिवाय दुसरी बाब अशी आहे की संघाचं रत्नागिरी जिल्ह्यात चांगलं काम आहे. खुद रत्नागिरी, चिपळूण, दापोली या ठिकाणी पूर्वीपासूनच संघाचं काम चांगलं राहिलं आहे. संघाचा पाया तसा मजबूत आहे, भक्कम आहे. 1900 साधारणपणे 30-32 सालापासून म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या काळापासूनच संघाचं काम हे रत्नागिरीमध्ये आहे, दापोलीमध्ये आहे, चिपळूणमध्ये आहे, गुहागरमध्ये आहे. परंतु असं असून देखील आणि रत्नागिरी आणि गुहागर इतके परंपरागत, म्हणजे रत्नागिरीमध्ये कुसुमताई अभ्यंकरांपासून शिवाजीराव गोताडांपासून भाजपचे उमेदवार निवडून आलेले असतानाही, हे माजी आमदार असतानाही, मंत्रिपद भूषवलेलं असतानाही तिथे भाजपला जागा मिळू शकली नाही. आणि ती स्थिती गुहागरची आहे की तात्यासाहेब नातूंनी 5-6 वेळा तात्यासाहेब नातू आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांचं मोठं काम होतं, कायम मतदारसंघावर त्यांची पकड होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र विनयजी नातू हे जवळजवळ 3 ते 4 वेळा विधानसभेत निवडून गेले, तरी पण गुहागरची जागा देखील भाजपला मिळू शकली नाही. त्यामुळे भाजपची पाठी ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण कोरी राहिली आहे. असो, आता ठीक आहे, हे त्यांच्या म्हणजे काँग्रेस आणि भाजप या 2 मोठ्या पक्षांनी कदाचित त्यांच्या सहकारी पक्षांसाठी तडजोड केली असेल किंवा एक पाऊल मागं गेले असतील. आणि ही कसर ते अधिक जागा ते कदाचित विदर्भ, मराठवाडा इकडे अधिक जागा घेऊन ते भरून काढणार असतील, असंही कदाचित होऊ शकतं किंवा झालेलं असणार आहे. मंडळी, आता एकूण ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण विचार केला तर केसरकर आणि म्हणजे सावंतवाडीमध्ये साधारणपणे केसरकर विरुद्ध राजन तेली अशी मुख्य लढत आहे. खरं तर केसरकरांचा विजय एकतर्फी वाटत होता, सोपा वाटत होता, 100% पक्का वाटत होता. परंतु असं जरी असलं तरी आत्ता तिथे राजन तेलींनी उभं राहून तिथे लढतीमध्ये अतिशय त्यांनी चुरस निर्माण केली आहे. लढत ती रंगतदार होणार आहे. याचं कारण असं आहे की तिथे आता एक भाजपचेच एक कार्यकर्ते विशाल परब ह्यांनी अर्ज भरलेले आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत. त्यामुळे सावंतवाडीतल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता म्हणावा तेवढा सोपा विजय हा केसरकरांचा राहिलेला नाही. अगदीच ते जर आले तर 2-5 हजाराच्या 10,000च्या मतांनीच निवडून येऊ शकतात. ह्याच्यापेक्षा फार मतांनी येऊ शकत नाही. आता कुडाळ वैभववाडी इथे वैभव नाईक हे उबाटा गटाचे आहेत आणि हे निलेश राणे हे शिवसेनेकडनं आहेत, म्हणजे शिंदे गटाकडनं आहेत.
ती लढत राज्याचं संपूर्ण लक्ष त्या लढतीकडे राहिलेलं आहे. ती खूप लढत जी आहे ती लढत ही रंगतदार होणार आहे आणि दोघांमध्ये जो कोण निवडून येईल तो साधारणपणे 2-5 हजाराच्या फरकाने निवडून येईल, फार मते निवडून येणार नाही. त्यानंतर नितेश राणेंचं मात्र सर्वच माध्यमांनी नितेश राणेंचा विजय हा साधारणपणे नितेश राणे विजय मिळवण्यात यशस्वी होतील असं साधारणपणे कल एकूण दिसतो आहे. फार मतं नाही तरी पण 10-12-15 हजारच्या फरकाने नितेश राणे निवडून येऊ शकतात असं साधारणपणे कल आहे. राजापूर मतदार म्हणजे रत्नागिरी आता विषय आला की राजापूर मतदारसंघ हा रत्नागिरीचा पहिला मतदारसंघ आहे. तर तिथे मात्र राजन साळवींची त्या मतदारसंघावर चांगली पकड आहे आणि हे जे आहेत सामंत बंधू ते थोडे तिथे नवखे उमेदवार वाटतात. राजन साळवींची त्यांच्या मतदारावर त्यांचा संपर्क ऐकून त्यांचं काम हे मात्र चांगलं आहे आणि त्यामुळे त्यांना प्रतिसाद हा चांगला मिळतो आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये जे बाळ माने भाजपचे एवढ्या वर्ष काम करणारे तेच आता म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपकडे भाजपचं काम केलेले जिल्हाध्यक्ष राहिलेले एकेकाळी ते आमदार होते भाजपचे. त्यांनी पक्षांतर केल्यानंतर ते उभाटा गटातर्फे त्यांना तिकीट देण्यात आलं आणि इकडे उदय सामंत हे आता शिवसेनेतर्फे म्हणजे शिंदे गटातर्फे आणि महायुतीचे उमेदवार. तर या दोघांमध्ये ही लढत ही चुरशीची होणार असं एकंदर म्हणजे खरं तर उदय सामंतांचा विजय एकतर्फी वाटत होता पण आता तेवढा सोपा तो विजय राहिलेला नाही. बाळ मानेंनी उभाटाकडून तिकीट मिळवून ह्या लढतीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे हे मात्र नक्की. त्यानंतर चिपळूण सावर्डेचं मतदारसंघ आहे. शेखर निकम यांचं एकूणच तिथलं काम त्यांचं शैक्षणिक त्यांच्या संस्था सहकारी काही संस्था यामुळे त्यांना लाभलेले एकूण कार्यकर्ते कर्मचारी ह्या सगळ्यामुळे त्यांचं तिथे चांगलं संघटने आहे आणि त्यांचा संपर्कही त्या भागामध्ये चांगला दिसतो. चिपळूण गुहागर जो मतदारसंघ आहे तिथे भास्कर जाधव उभे आहेत आणि त्यांनी मतदारसंघावर मात्र चांगली पकड मिळवलेली आहे. त्यांचा संपर्क त्यांच्या सगळ्यांचे संबंध आणि त्यांची मतदारसंघावरची पकड त्यामुळे त्यांचा विजय हा तसा तुलनेने हा सोपा वाटत आहे. दापोली खेड आणि मंडणगड मतदारसंघ इथे संजयराव कदम हे उबाटाकडून उभे आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि योगेश कदम हे शिवसेनेतर्फे आणि महायुतीतर्फे उभे आहेत. ह्या दोघांमध्ये जोरदार लढत चाललेली आहे. चुरस निर्माण झालेली आहे लढत. त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु इथेही आत्ताची स्थिती अशी आहे की थोडी 60-40 60% योगेश कदम आणि 40% इकडे संजय कदम अशी स्थिती थोडी झुकताना आपल्या दिसते आहे. मंडळी अजूनही निवडणुकीला साधारणपणे 6-7 दिवसां बाकी आहेत. अजूनही ह्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो परंतु हे आजपर्यंत चित्र जे दिसतं आहे माझे जे अवलोकन आहे त्यानुसार मी हे सांगू इच्छितो की एकूणच 8 मतदारसंघ आहेत या रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्याच्यामध्ये विभागामध्ये कोकण विभागामध्ये. तर त्यामुळे तुम्हाला असं काय वाटतं की कोण बाजी मारेल सरशी कुणाची होईल. साधारणपणे 8 मतदारसंघामध्ये माझ्या मते तुम्ही म्हणाल मी सांगावं असं तुमची इच्छा असेल तर मला असं वाटतं की 5 आणि 3 असा निकाल ते लागू शकतो की 5 जागा या महायुतीला भाजप महायुतीला आणि 3 जागा या महाविकास आघाडीला म्हणजेच साधारणपणे उबाटाला. कारण इथे महाविकास आघाडीमधलं उबाटाचेच उमेदवार उभे आहेत. तर असा निकाल 5 आणि 3 असा या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निकाल हा लागू शकतो. मंडळी यावर आपलं मत काय आहे आपला अभिप्राय काय आहे आपण जरूर तो नोंदवावा. धन्यवाद. जय हिंद जय भारत.